अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मंडळी, कृपा सिंधू रहस्य गाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही. आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करण्यासाठी आहे, तुमच्या श्रद्धेला दिशा देण्यासाठी आहे आणि गणपती बाप्पाशी तुमचं नातं अधिक गहिरं करण्यासाठी आहे. अनेक वेळा आपल्याला वाटतं देवासाठी काही करायचं आहे, पण नियम खूप कठीण आहेत आणि चूक झाली तर काय करायचं, आणि याच भीतीमुळे आपण मागे सरकतो. पण खरं सांगायचं तर देवाला भीती नाही, देवाला भाव पाहिजे. आज मी तुमच्याशी जे शेअर करते ते कुठल्याही ग्रंथातून उचललेलं प्रवचन नाही. हे आहे अनुभवातून आलेलं, घराघरात चालत आलेली श्रद्धा, आईकडून आजीकडे, आजीकडून पुढच्या पिढीकडे आलेली भक्तीची परंपरा. मी लहानपणापासून पाहिले मंडळी, आमच्या घरात कोणी ना कोणीतरी चतुर्थी करत असायचं. माझी आई चतुर्थी करायची, माझी काकू चतुर्थी करायची. कधी ती 21 मिठाची चतुर्थी, कधी गुळाच्या मोदकाची, कधी 12 महिन्याची चतुर्थी, कधी उपवासाची किंवा कधी पारायणाची. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चतुर्थी करायच्या. आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट कायम होती. देवासाठी केलेली गोष्ट ही भीतीतून नव्हे तर प्रेमातून केली जात होती. आजच्या काळात मात्र परिस्थिती बदलली आहे. लोकांकडे श्रद्धा आहे पण वेळ नाही, इच्छा आहे पण आत्मविश्वास नाही, भक्ती आहे पण नियमांची भीती आहे. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला असं व्रत सांगतेय, जे तुम्ही अगदी एक दिवसीय करू शकता, म्हणजेच एका दिवसात करू शकता. जे आहे मागी गणेश जयंतीसारख्या अत्यंत पवित्र दिवशी केल्यास त्याचं पुण्य हे 21 चतुर्थीच्या व्रता इतकंच मानलं जातं. हो मंडळी, माघ महिन्यात येणारी गणेश जयंती ही गणपती बाप्पाची जन्मतिथी आहे. ही तिथी ती आहे ज्या दिवशी गणेश तत्व पृथ्वीवर अवतरले. ही ती रात्र आहे ज्या रात्री भक्तांनी चंद्र पाहून गणपतीचं स्मरण करून जीवन बदलवले. असं म्हटलं जातं की ज्या भक्ताने माघी गणेश जयंतीच्या दिवशी पूर्ण श्रद्धेने उपवास केला, मोदकांचा नैवेद्य अर्पण केला आणि मनापासून संकल्प केला, त्याला 21 चतुर्थी व्रताचं पुण्य मिळालं. कारण बघा, देव काळ पाहत नाही, देव गणना पाहत नाही, देव भाव पाहत नाही. म्हणून जर तुमच्याकडे 21 महिने वेळ नाही, जर तुमच्याकडे दर महिन्याला मोदक करण्याची क्षमता नाही, जर तुम्हाला व्रत सुरू करायचं आहे पण धाडस होत नाही, तर माघी गणेश जयंतीचा हा एक दिवस तुमच्यासाठी अमृतासारखा आहे. या दिवशी तुम्ही अगदी एक दिवसीय स्वरूपात मिठाचे मोदक चतुर्थी करू शकता. पद्धत तीच आहे, भाव तोच आहे. फरक फक्त इतकाच, ही साधना फक्त एका दिवसात संपूर्ण होते. या दिवशी सकाळी उठून स्नान करायचं, देवघरात दिवा लावायचा, गणपती बाप्पासमोर बसून शांतपणे म्हणायचं, बाप्पा, मला फार काही जमत नाही, पण माझं मन तुझ्याशी जोडायचं आहे. माझ्या कुटुंबासाठी, माझ्या आयुष्यासाठी, माझ्या मनःशांतीसाठी आज मी तुझ्या नावानं हे व्रत करत आहे. हा संकल्प कोणत्या भाषेत करायचा, किती शब्दात करायचा, कसा उच्चार करायचा, यापेक्षा महत्त्वाचा आहे तो मनापासून करायचा. मंडळी, या दिवशी सकाळी साधी पूजा करा. फूल, दुर्वा, नैवेद्य, आरती वगैरे अर्पण करा आणि दिवसभर उपवास ठेवा. या दिवशी गोड पदार्थ, फळं, दूध चालतं. फक्त तिखट, मीठ हे टाळायचं. मंडळी, या दिवशी संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर गणपती बाप्पांना पुन्हा दिवा लावून पूजा करायची आणि 21 मोदकांचा नैवेद्य अर्पण करायचा. या 21 मोदकांपैकी फक्त एका मोदकामध्ये मीठ घालायचं आणि तो कोणता आहे हे स्वतःलाही कळू द्यायचं नाही. मंडळी, हा केवळ खेळ नाही, ही एक साधना आहे. कारण जोपर्यंत मिठाचा मोदक लागत नाही तोपर्यंत आपण संयम ठेवतो. आत्मसंयम, श्रद्धा आणि समर्पण. मंडळी, उपवास सोडताना ते 21 मोदकच फक्त खायला घ्यायचे आणि जोपर्यंत त्या 21 मोदकापैकी मिठाचा मोदक आपल्याला लागत नाही तोपर्यंत मोदक खायचे. आणि जेव्हा मिठाचा मोदक आपल्याला लागतो खाताना, तेव्हा स्टॉप करायचं. मंडळी, जेव्हा मिठाचा मोदक खाताना आपल्याला लागतो तेव्हा समजून जायचं बाप्पाने आपला व्रत, पूजा, विधी सगळं स्वीकारलं आहे. ही अनुभूती शब्दात सांगता येत नाही, ती अनुभवावी लागते. आणि हेच जर तुम्हाला मागी गणेश जयंतीच्या दिवशी केलं तर समजा तुमचं व्रत पूर्ण झालं, तुमची साधना पूर्ण झाली, तुमची भक्ती बाप्पांपर्यंत पोहोचली. अनेक वृद्ध लोक, अनेक संत, अनेक घराण्यांमधील परंपरा सांगते, मागी गणेश जयंतीचा उपवास हा सर्व चतुर्थीच्या बरोबरीचा असतो. कारण हा जन्मतिथीचा दिवस आहे, हा देवतत्व जागृत करण्याचा दिवस आहे, हा इच्छापूर्तीचा दिवस आहे. ज्यांना लग्नात अडथळे आहेत, ज्यांना संतान प्राप्तीचा प्रश्न आहे, ज्यांना नोकरी मिळत नाही, ज्यांना घरात सतत क्लेश आहेत, ज्यांची मनःशांती मिळत नाही, अशा प्रत्येकासाठी हा दिवस एक आशेचं किरण आहे. आणि या व्रतामध्ये कुठेही कठोरता नाही. इथे फक्त एक गोष्ट अपेक्षित आहे, प्रामाणिक भावना.
तुम्ही झोपडीत राहत असाल तरी चालेल. तुमच्याकडे सोन्याचं ताट नसेल तरी चालेल. तुमच्याकडे उकडीचे मोदक जमत नसतील तरीही चालेल. पण जर तुमच्या डोळ्यात श्रद्धा असेल, हृदयात विश्वास असेल आणि हात जोडून केलेली प्रार्थना असेल, तर गणपती बाप्पा तुमची प्रार्थना नक्की ऐकतात. कारण देव दगडात नाही, देव नियमात नाही, देव आहे तुमच्या भावनेमध्ये. म्हणून आज मी तुम्हाला सांगते, माघी गणेश जयंती हा दिवस वाया जाऊ देऊ नका. त्या दिवशी एक दिवसीय मिठाचा मोदक चतुर्थी नक्की करा. संकल्प करा, उपवास करा, मोदक अर्पण करा आणि सर्वात महत्त्वाचं, मनापासून गणपती बाप्पा मोरया म्हणा. तुम्हाला अनुभव येईल, तुमच्या आयुष्यात बदल जाणवेल, तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. मंडळी, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जर या व्हिडिओने तुमचं मन हलकं झालं असेल, जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल, जर तुम्हाला वाटत असेल, हो, मीही हे करू शकतो, हे व्रत आनंदाने करू शकतो, तर समजा गणपती बाप्पाने तुम्हाला हाक दिलेली आहे. हा व्हिडिओ कुणाच्या तरी आयुष्यात नवी दिशा देऊ शकतो. म्हणून तो पुढे पाठवा, म्हणजेच शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मनापासून लिहा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.